नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळतंय की काव्याने जे आहे ते आता कितीही करून पार्थला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, तरी सुद्धा पार्थ तिच्यावर नाराजच असतो. त्याचमुळे काव्या स्वतःशीच बोलते की आपल्याला मोठं हत्यार काढावंच लागेल. पार्थ घरी येत नाही त्या अगोदर तिने आता संपूर्ण बेडरूम सजवलेलं असतं आणि पार्थ नेहमीच माझ्या सुंदरतेचं कौतुक करत असतात. त्यामुळे आता मस्तपैकी तयार देखील झालेली असते. पार्थ घरी येतात आणि मित्रांनो, पार्थ घरी आल्यानंतर मस्तपैकी ती तयार झालेली असते. पार्थ घरी आल्यानंतर काव्य आता त्याला मोठं सरप्राईज देते. रूम मध्ये आल्यानंतर लाइटिंग वगैरे लावलेली असतात आणि तिथे सॉरीचे देखील ते इमोजीस ठेवलेले असतात. आता पार्थला अगोदर कळतच नाही की नक्की काय चाललंय. मी माझ्याच रूम मध्ये आलोय ना. तेवढ्यात काव्य तिथे येते. काव्याला मस्त साडीमध्ये पाहून पार्थ खूप खुश होतो. तो तिच्याकडे बघतच राहतो. तर काव्य आता पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. पार्थ लाजतो आणि म्हणतो की अहो, तुम्ही हे काय करताय. तर आता रोमॅन्टिक पद्धतीने काव्य आता पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुम्ही मला डिवोर्स पेपर दिलेत ना, पण मी असा तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. अगोदर तुम्ही मला लय त्रास दिलाय, आता मी तुमचा छळ करणार. असं ती सहजपणे डिवोर्स देऊन तुमच्या आयुष्यातून निघून जाणार नाही. तर प्रेक्षकांना आता या सगळ्या गोष्टीवर जीवाचं लक्ष जातं आणि डोकावून बघत असतो. त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटतं की तो तिथून निघून जातो. अशाच मालिकेच्या येणाऱ्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.